हरी जय जय राम कृष्ण हरी
लागोले दीपाप पुण्य अंगा सर्व सुखल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर उल्लसे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिबंध पुतळे श्री संत जगद्गुरु ही पदवी ज्यांना लोकांनी दिली असे देवमान्य लोकमान्य संतमान्य श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही म्हणताल ताई तुकोबाराय कोण? तर मी तुम्हाला सांगेन ज्यांना काळही आवडतो नवे नवे काही काम करतो ते म्हणजे तुकोबाराय. काळ सलाम गुलाम ज्यांचं वर्णन करावं ज्यांच्या पायावर लोटांगण घालावं ते म्हणजे तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम प्रेम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जगले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू संत तुकोबाराय यांनी जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराची राख केली. जाळवणी संसार बैसलो अंगणी अशा या तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अल्पसा परिहार देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पवित्र
उत्साहाने, आनंदाने, प्रेमाने व भक्तिमय वातावरणामध्ये जमलेलो आहोत. तुम्ही सर्व वयाने, ज्ञानाने, अनुभवाने मोठे आहात. तसे मी तुमच्या समोर काय बोलणार, पण मी शिकत असलेल्या अभ्यासाची उजळणी व्हावी म्हणून मी तुमच्या समोर बोलणार आहे. ज्ञानोबा तुकडोबा मला जशी बुद्धी देईल तसं मी या भंगावर तुमच्या समोर बोलणार आहे. तुम्ही सर्वांगाचे कान देऊन ऐकावे अशी विनंती. सेवेला गी सेवक झालो तुमच्या तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकाया देवा यावरी न करावा वेर. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आम्ही सतत देवाचं नामस्मरण करू, देवाचं हरी कीर्तन करू. याने काय होईल तर त्याने आमच्या चित्ताला समाधान वाटेल. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुललं तसे. आता आम्ही सुखाचे दागिने अंगावर परिधान करू व आनंदाने डुलू नाचू. असं ऐसा कोठे आठवायची नाही देवीच्या विदेही भोगुदशा. आता मी देही अवस्थेला प्राप्त झालेलो आहे. आता आमच्या जीवनामध्ये मान नाही, अपमान नाही, निंदा नाही, स्तुती नाही, सुख नाही, दुःख नाही व पाप नाही, पुण्य नाही. पुढे महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागणे दीपाप पुण्यांगा. आता आम्ही अग्निरूप झालो आहे. आता आमच्या जीवनामध्ये पाप सोय पुण्य काहीच लागत नाही. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. आता कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. भारतासारख्या पवित्र देशात तुमचा आमचा जन्म झाला. भारतखंड नरोदय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भारताचं वर्णन करताना असं म्हटलं जातं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हम बुलबुले इसकी यह गुलसिता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा. या भारतात जन्म हे भाग्य, संतांनंतर जन्म हेही भाग्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरदेहाला म्हणजे मनुष्यरूपी जन्म हे आपले सगळ्यात मोठं भाग्य. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने आपल्या प्रधानजीला काही दिवसांसाठी भारतात राहण्यासाठी पाठवले. तिथली लोक एवढी समाधानाने कशी राहतात. तो प्रधानजी काही दिवस भारतामध्ये राहिला व परत जाऊन राणीला सांगितलं, राणी भारतामध्ये 3 गोष्टी पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे संपत्ती, दुसरं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आणि तिसरं म्हणजे गुरु शिष्य परंपरा. भारतातील संपत्तीचं वर्णन करताना असं म्हटलं जातं की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग रखता डेरा वो भारत देश है मेरा. भारत देश है मेरा. इथून जणू काही सोन्याचा दोरच पाहायला मिळतोय. एका अमेरिकन माणसाने एका भारतीय माणसाला विचारले, का हो तुमच्या भारतात अजूनही आजी आजोबा, काका काकी, मामा मामी ही नाती जपली जातात का. भारतीयाने उत्तर दिले, हो ही तर आमच्या भारताची संस्कृती आहे. भूक लागल्यावर जेवणे ही प्रकृती, भूक नसतानाही जेवणे ही विकृती, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरची भूक जाणून आपल्या ताटातलं अन्न त्याला खाऊ घालणे ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती, ही आमच्या महाराष्ट्राची. वारकरी संप्रदायामध्ये संतांची परंपरा. ज्ञान म्हणजे तुकोबा, शांती म्हणजे एकनाथ महाराज, गुरुनिष्ठा म्हणजे ज्ञानोबा, नामदेव म्हणजे नामाचा प्रसार, भक्ती म्हणजे जनाबाई, बोध म्हणजे मुक्ताबाई आणि कृष्णावरचं प्रेम म्हणजे मीराबाई आणि कृष्णावरचं प्रेम म्हणजे मीराबाई. तुकोबा विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये संतांची परंपरा. ज्ञान म्हणजे ज्ञानोबा, वैराग्य म्हणजे तुकोबा, शांती म्हणजे एकनाथ महाराज, गुरुनिष्ठा म्हणजे ज्ञानोबा, नामदेव म्हणजे नामाचा प्रसार, भक्ती म्हणजे जनाबाई, बोध म्हणजे मुक्ताबाई आणि कृष्णावरचं प्रेम म्हणजे मीराबाई आणि कृष्णावरचं प्रेम म्हणजे मीराबाई. ज्ञानोबा राय वारकरी संप्रदायाचा पाया, नाथ महाराज वारकरी संप्रदायाचा शांतीचा खांब, तुकोबा राय वारकरी संप्रदायाचा कळस व निळोबा राय त्या कळसावर डोलणारा भक्तीचा झेंडा.
या संतांनी आपल्याला वारकरी संप्रदाय दाखवला. मार्ग दाखवून गेले आधी दया आणि दिसंत ते विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुम्ही म्हणसाल, ताई या वारकरी संप्रदायाची गरज काय आहे? तर मी तुम्हाला सांगेन, अधोगतीच्या मार्गापासून प्रगतीच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी वारकरी संप्रदायाची गरज आहे. अंधकारापासून प्रकाशापर्यंत जाण्यासाठी वारकरी संप्रदायाची गरज आहे व अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जाण्यासाठी वारकरी संप्रदायाची गरज आहे. आता अज्ञान म्हणजे काय? तर तो माणूस सारखा म्हणत असतो, हे मी केलेलं आहे, हे सगळं माझ्यामुळे झालं, याला अज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञान म्हणजे हे माझ्यामुळे नाही तर हे देवामुळे झालं आहे, याला असं ज्ञान असं म्हणतात. आईला तीरावर आपण आहे, पहिल्या तीरावर देव आहे आणि मध्ये संसार रूपी नदी वाहत आहे. मग आईला तीरावरून पहिल्या तीरावर जाण्यासाठी कशाची गरज लागेल? मग होडी कशाची? तर वारकरी संप्रदायाची. मग नावाडी कोण? तर संत. ते नामरूपी वाल्याच्या साह्याने जे आपल्याला देवापर्यंत पोहोचवतात त्यांना संत असे म्हणतात. माणसाने माणसाशी कसं बोलावं हे जर आपल्याला कोण शिकवत असेल ते म्हणजे आपल्याला वारकरी संप्रदाय शिकवतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हे कळालं, पण या कलियुगात संत कोणाला म्हणायचा हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. कारण आजकाल उठसूट कोणीही अंगावर भगवी कपडे घालतो, कोणीही अंगाला राग सोडतो. तुम्ही त्यांना संत म्हणाल का? नाही. तर मी तुम्हाला सांगते, विद्याविनय यांच्या परिपक्व दिशा जे समाजाला दाखवतात त्यांना संत असे म्हणतात. दुसऱ्यांचं दुःख पाहून ज्यांच्या मनामध्ये कळवळ निर्माण होतो त्यांना संत असे म्हणतात. बुडते हे जन न देखाय बिडोळा, बुडते हे जन न देखाय बिडोळा, अधोगतीच्या मार्गावर चालणारा समाज ज्यांना बघत नाही त्यांना संत असे म्हणतात. दया क्षमा शांती ज्यांच्या ठिकाणी वास करतात त्यांना संत असे म्हणतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगाच्या कल्याणासाठी जे अवताराला येतात त्यांना संत असे म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, परोपकारे. देवाची कृपा व्हावी म्हणून जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना संत असे म्हणतात. तिची माझी हिंदी करे ते सुकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठला 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 विठ्ठला. वर्ग आहेत ते 4 वर्ग कोणते ते मी तुम्हाला सांगते. पहिला वर्ग म्हणजे ज्यांना आनंद मिळालाही नाही आणि कळालाही नाही ते म्हणजे पशुपक्षी. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. आणि दुसरा वर्ग म्हणजे ज्यांना आनंद देह कळाला पण मिळाला नाही ते म्हणजे देव. इहलोकीचा देव इच्छिताती पाहे किंवा स्वर्गीच्या मन इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भावा जन्मा मान. आणि तिसरा वर्ग म्हणजे ज्यांना आनंद देह कळालाही आणि मिळालाही ते म्हणजे संत. देह दुर्लभ
मला सांगताना नवदेवाची माहिती कळाली. आणि चौथा वर्ग म्हणजे ज्यांना हा नवदेव मिळाला पण कळाला नाही ते म्हणजे आपण. तुम्हाला एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका बाईकडे सत्यनारायणची पूजा होती, पण तिच्याकडे प्रसादासाठी पातेलं नव्हतं. म्हणून ती शेजारणीकडे जाते आणि शेजारणीला म्हणते, का हो तुमच्याकडे प्रसादासाठी पातेलं आहे का? ती बाई म्हणते, देवाला कोण नाही म्हणणार. तिने एक पातेलं दिलं. त्या बाईने घरी आणलं, त्याच्यात प्रसाद केला. प्रसाद बनवून झाला, सत्यनारायणची पूजा देखील झाली. मग त्या बाईने ते पातेलं तरीही तिला परत दिलं नाही आणि उलटून 1 महिना सुद्धा होतो तरी पण ती बाई परत देत नाही. आणि या बाईला समजले की आता शेजारणीला विसर पडलेला आहे, म्हणून तिने ते पातेलं घरामध्ये स्वयंपाकासाठी केलं. आता तुम्ही सांगा, आणलं कशासाठी होतं आणि केलं कशासाठी? स्वयंपाक. बनवून बनवून ते पातेलं काळं पडलं, त्याचा घाण वास येऊ लागला. मग ती बाईने ते पातेलं आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी केलं. आता तुम्ही सांगा, आणलं कशासाठी होतं आणि आता केलं कशासाठी? आंघोळीचं पाणी तापून तापून त्या पातेल्याला छिद्र पडली. काय पडले? छिद्र पडली. मग त्या बाईने ते पातेलं कचरा टाकण्यासाठी केलं. ती बाई एवढी चित्र होती, तिने आत तरी फेकून द्यायला पाहिजे होतं ना. तिने मग कशाला केलं? आता तुम्हीच सांगा, तिने आणलं कशासाठी होतं ते पातेलं आणि आता केलं कशासाठी? पहा, तसंच हा नरदेह आपल्याला भजन कीर्तन श्रवण करण्यासाठी दिलेला आहे, पण आपण संसारामध्ये वापरतो. किंवा औटा हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. एक कुंभार होता, त्याच्याकडे 2 गाढवं होती. किती गाढवं होती? 2 गाढवं होती. पण त्याची परिस्थिती बिकट होती, त्यामुळे त्याला ती 2 गाढवं विकायची होती, म्हणून तो बाजारामध्ये गेला. त्याने एक गाढव डोंबाऱ्याला विकलं आणि एक गाढव धोब्याला विकलं. धोब्याकडे जेवण जास्त व काम कमी होतं आणि डोंबाऱ्याकडे जेवण कमी व काम जास्त होतं. डोंबाऱ्याचा खेळ या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात असं करत करत धोब्याच्या गावात पोहोचला आणि ती दोन्ही गाढवं नदीकाठी भेटली. आणि मग धोब्याचा गाढव डोंबाऱ्याच्या गाढवाला म्हणाला, कसा आहेस तू? तो म्हणाला, तू कसा आहेस? धोब्याचा गाढव म्हणाला, मी एकदम मस्त आहे, पण तुझी तब्येत कशी काय एवढी उतरली? तर मग डोंबाऱ्याचं गाढव म्हणतं, अरे माझ्या मालकाकडे जेवण कमी व काम जास्त असतं. मग धोब्याचा गाढव म्हणाला, अरे तू माझ्या मालकाकडे चल ना, माझ्या मालकाकडे जेवण पण जास्त आहे आणि काम पण कमी आहे, चल माझ्या मालकाला सांगतो तुला घ्यायला. डोंबाऱ्याचं गाढव म्हणतं, नको मला नाही यायचं. पण धोब्याचा गाढव म्हणतं, चल चल. डोंबाऱ्याचा गाढव म्हणतं, नको नको. धोब्याचा गाढव म्हणतं, चल चल. डोंबाऱ्याचा गाढव म्हणतं, नको नको. असं त्यांचा बराच वेळ चालू होता. शेवटी धोब्याचं गाढव म्हणतं, तुला नाही यायचं ना, नको येऊ, पण काय यायचं ना ते तरी सांग ना. मग डोंबाऱ्याचं गाढव म्हणतं, अरे माझ्या मालकाकडे 16 वर्षाची चंद्री नावाची मुलगी आहे आणि ती दोरीवर चढली की तिचा बाप तिला म्हणतो, चंद्रे जर तू वरून खाली पडली तर तुझं लग्न या गाढवासोबत लावून देईल. मग मी तेच वाट बघतोय, चंद्री कधी एकदाची खाली
पडती आणि आमचं लग्न कधी लागते, पण चंद्री काय खाली पडत नाही आणि आमचं लग्न काय लागत नाही. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला चंद्री आणि गाणं सांगायला बसलेत का? नाही. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये पण हाच फरक आहे. संतांच्या इच्छा संपल्या आणि आपल्या इच्छा काही संपत नाही, आणि संतांचं आयुष्य शिल्लक आहे आणि आपलं आयुष्य शिल्लक नाही. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. समाधान मिळालं. आता माणसं प्रपंचामध्ये समाधान शोधतात, पण संतांनी नामस्मरणामध्ये समाधान शोधलं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारते, खरंच आहे का हो प्रपंचामध्ये समाधान? आता काही जण म्हणतात आहे, पण काही जण म्हणतात ते नाही. पण एक खरं सांगू का, संत म्हणतात की संसार हा खोटा आहे, म्हणजे संसार हा लटका आहे. लटिका भार सर्व हा संसार, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. तसंही आता कलियुग चालू आहे. पूर्वी लोकांमध्ये जिव्हाळा होता, माणुसकी होती, आपुलकी होती. आता तसं राहिलंय का हो? आता तसं राहिलेलंच नाही. पूर्वी सून सासूच्या धाकात होती, मुलगा बापाच्या धाकात होता. आता तसं आहे का? आहे का हो? विठ्ठल 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 कारण आता कलियुग चालू आहे. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. तब ती दासी एक मंजुरा, अब हर घर में पाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. या कलियुगात आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. पहा, पूर्वी बाप मुलाला मारायचा तो भीती नव्हती. आता बापच घाबरतो की मुलगा आपल्या नंतर सांभाळेल की नाही. आणि या जगामध्ये सगळे स्वार्थी आहेत. मतलब के सब संगती
जेव्हा तुकोबारायांकडे सावकारकी होती तेव्हा लोक त्यांना मान द्यायची, पण जेव्हा तुकोबारायांकडची सावकारकी गेली तेव्हा त्यांचा मान सुद्धा गेला. पहिला काळ होता तेव्हा पत्नी प्रेम करायची आणि दुसरी पत्नी लोकांना कारण सांगायची. म्हणून तुकोबारायांनी ठरवलं, संसारामध्ये समाधान नाही पण परमार्थामध्ये एवढं समाधान आहे की आता आम्ही सुखाचे दागिने अंगावर परिधान करून आनंदाने डुलतोय, नाचतोय. तेच आपण माझं दुसरं चित्र आहे. आम्ही सुखाचे दागिने अंगावर परिधान केले आहे, पण आपण कोणत्या दागिन्यांमध्ये पण समाधान मानतो. एक उदाहरण सांगते. एक बाई होती, ती नुसतं तिच्या नवऱ्याला म्हणायची, माझ्या अंगावर फुटकामणी नाही, अंगावर फुटकामणी नाही. नवऱ्याला एक दिवस राग आला आणि तो पौडच्या बाजारात गेला आणि त्याने 5 तोळ सोनं आणलं. किती तोळ सोनं आणलं? खरं नाही का, खोटं घेऊन आला. खोटं घेऊन आला सोनं. बायकोच्या हातात दिलं. बायको एवढी उड्या मारायला लागली बसली आणि गावामध्ये ती सोनं मिळवत असताना चोरांनी तिला बघितलं आणि चोरांनी ठरवलं, आजची चोरी हिच्याच घरी होणार. आणि योगायोगाने तिचा नवरा पण भजनाला गेला होता. कुठे गेला होता? कुठे गेला? तिचा नवरा भजनाला गेला होता आणि चोर घरात घुसले. चोर त्या बाईला म्हणाले, बाई सगळं दागिनं काढून दे. बाई म्हणली देणार नाही. मग चोर म्हणाले, देते की नाही? ती बाई म्हणाली देणारच नाही. मग चोराने तिला बदाड 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 काय केलं? बदाड बदाड बदाड. आणि मग चोराने सगळं दागिनं काढून घेतलं आणि दरवाजाच्या बाहेर जाणार तेवढ्यात बाई म्हणाली, न्या 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 सगळं दागिनं घेऊन जावा. चोरांना म्हणाली ती की असं पण सगळं दागिनं खोटंच आहे, जावं सगळं घेऊन. चोरांना अजून राग आला. चोर परत आत गेले, तिला बदाड 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 काय केलं? तिला बदाड 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 केली आणि मग तिला परत बदाड बदाड बाळगली. मग ती बाई म्हणाली, तुम्हाला जेवढं मारायचं तेवढं मारा. ती काय म्हणाली? ती म्हणाली, जेवढं मारायचं तेवढं मारा. पप्पाचा बाप याच्यापेक्षा जास्त मारतो मला. पप्पाचा बाप त्याच्यापेक्षा जास्त मारतो. आपण खरा मार खातो म्हणून खोट्या दागिन्यांचा अट्टास. तुम्ही जर अंगावर सोन्याची चैन घातली तर त्यावर चोराची व माणसाची नजर असणार. तुम्ही जर गळ्यामध्ये सोन्याची चैन घातली त्यावर चोराची आणि माणसाची नजर असते. पण जर तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली त्यावर फक्त देवाची नजर असणार. त्यावर फक्त देवाची मानलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या घरी नजराणा पाठवला होता. काय पाठवला होता? काय पाठवला होता? त्यांनी तुकोबारायांच्या घरी नजराणा पाठवला होता आणि तुकोबाराय घरी नव्हते. आवली मातेने घेतले दागिने परिधान केले व तुकोबाराय आले. तुकोबाराय आवली मातेला म्हणाले, आवली हे काय केलं आहे? हे कोणाचे दागिने आहे? त्यांना परत कर. आवली माता म्हणाली की आता दारात आलेली लक्ष्मी परत करताय का? तर मग तुकोबाराय म्हणाले की आपलं सुख या दागिन्यांमध्ये नाही तर आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. देवाची भक्ती करून करूनच तुकोबारायांची आयुष्य अवस्था झालेली आहे. तेच अभंगाचं 3रं चरण.
आणि अंगावर घेताच महाराज म्हणाले, विठ्ठला धाव रे आता. पण तुकोबारायांनी विठ्ठलाचं भजन सोडलं नाही. हीच महाराजांची भक्ती. असं ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच्या विदेही भोगदशा. चला चला आपण आता भजन करूया. विठोबा रखुमाई गुरुहरी कथा, केले सदा चित्ता समाधान. सर्व सुखलेलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असं. असं ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच्या विदेही भोगदशा. सर्व सुखलेलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असं. आता तुम्ही म्हणाल की भक्ती करून कुठं अशी अवस्था होते का? चला एक उदाहरण सांगते. तुम्हाला शबरी माता माहिती आहे का हो? तर ज्यांना माहिती असेल त्यांना मी सांगते. शबरी माता रोज सकाळी लवकर उठायची, सडा संवर्धन करायची व रामासाठी फळे वगैरे आणायची. असं एकदा ती लवकर उठली, सडा संवर्धन केलं, झाडू काढलं, रांगोळी काढली व रामासाठी पोरे आणण्यासाठी जंगलामध्ये गेली. तिथं काही माणसं तिला भेटली आणि ती माणसं म्हणाली, शबरी तुला असं वाटतं का तुला तुझा राम भेटायला येईल? आणि जर तुझा राम तुला भेटायला आला तर तू काय करशील? शबरी माता म्हणाली, रामायण घेतो आता आमच्या जीवनामध्ये पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही, मान नाही, अपमान नाही, निंदा नाही, स्तुती नाही. पुढे महाराज सांगतात की आता आम्ही अग्निरूप झालेलो आहे. तेच अभंगाचं शेवटचं चरण आहे. पुण्यांगा सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असे. ज्ञानेश्वर माऊली मायबापांचे चरणी समर्पित करते. व एखादा शब्द चुकला असेल तर ती माझ्या बुद्धीचा दोष आणि जे चांगला असेल ते माझ्यावर परमात्म्याचा गुरुवारांचा आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. इथे जमलेल्या सर्व श्रोते मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य या सगळ्यांचे आभार मानते. व ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील व माझ्या गुरुवर्य. गुरूंचं नाव मुखाने घेऊ नये, पण जर मी घेतलं नाही तर तुम्हाला कळणार कसं? माझ्या गुरुवर्य हरिभक्त पारायण सौ महाराष्ट्र भूषण टॉकीज फ्रेम संगीताई येनपुरे चोपडे या व ज्यांच्याशी इच्छा होती मी कीर्तन शिकावं यांचे आभार मानते व वाणीला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय.